राज्यातील सत्ता संघर्षावरील आजची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता उद्या सत्ता संघर्षावरती नियमित सुनावणी होणार आहे। राज्यामधील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला। युक्तिवादावेळी शिंदे गटाकडून नवाब रबिया प्रकरणाचा दाखला देण्यात आलेला आहे। पण महाराष्ट्रामधील सत्ता संघर्ष हा संदर्भातील निर्णय घेताना नवाब रबिया प्रकरणाचे परिणाम होणार नाही असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्य घटनापीठानं व्यक्त केलं। यावेळी शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलाय। दरम्यान सुनावणीच्या सुरुवातीलाच हरीश साळवे यांनी नवीन विधानसभा अध्यक्ष झाल्यामुळे हे सर्व प्रकरण त्यांच्याकडे गेलेलं आहे, त्यामुळे उपाध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद केला। आता सत्ता संघर्षावरती उद्या हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत। ज्या कारणास्तव त्यांनी स्वतःची पक्षाची मेंबरशिप व्हॉलंटरी गिव्हन अप द मेंबरशिप ऑफ द पार्टी हा जो त्यांचा हे होता, कारण ते पक्ष सोडून ते सुरत म्हणा गुवाहाटी म्हणा ज्या प्रकारे गेलं, तर तो मुद्दा त्यावेळेला बोलवलेल्या मिटिंगला गैरहजर राहणं, न तिथे उपस्थित न राहणं आणि मग याचाच अर्थ त्या पक्षादेशाला झुगारून त्या पक्षादेशाच्या विरुद्ध वागणं, म्हणजेच तुम्ही पक्षाची प्राथमिक सदस्यता ही स्वतःच्या यानेच तुम्ही सोडून दिलेली आहे, पक्ष सोडून दिलेला आहे, अशा प्रकारचं हे होतं। आणि मग तिथे अपात्रता पहिली लागते आणि मग त्याच वेळेला ज्या नोटिसेस अध्यक्षांनी, उपाध्यक्ष जरी असले तरी अध्यक्ष म्हणून त्यांनी ज्या दिलेल्या होत्या त्यावर हे करायचं, अशा बऱ्याचशा याच्यावरचे केस लॉज आणि याच्यामध्ये ज्या तरतुदी कायद्याच्या दृष्टीने त्याचं विश्लेषण व्यवस्थित करण्यात आलं। ज्येष्ठ विधितज्ञ कपिल सिब्बल आणि मध्ये काही काळ मनु सिंघवींनी या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे आणि जे युक्तिवाद केले त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे आत्ताचं सरकार कसं असंविधानिक आहे, ते कोणत्या पायावर रचलं गेलं आणि सन्माननीय राज्यपालांचं वर्तन कसं घटनाबाह्य आहे हे त्यांनी अतिशय प्रकर्षानं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आणलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या शपथविधी संदर्भात केलेल्या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्रात वाद सुरू झालाय। शरद पवारांनी फडणवीसांचा दावा फेटाळल्यानंतर आता महाविकास आघाडीनेही फडणवीसांवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी तर फडणवीस जगातले 10वे आश्चर्य असल्याचा घणाघात केलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस जगातलं 10वं आश्चर्य। फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचे बाण। फडणवीसांवर बोलण्या इतकी उंची नाही। बावनकुळेंचा संजय राऊतांवर पलटवार। आमची चर्चा पवार साहेबांची झाली होती, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा। देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यानं महाराष्ट्रात राजकीय द्वंद्व सुरू झालाय। शरद पवारांना विचारूनच अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। त्यामुळे 23 नोव्हेंबर 2019चा पहाटेचा जुना शपथविधी पुन्हा नव्यानं चर्चेत आलाय। स्वतः शरद पवारांनी फडणवीसांचा हा दावा फेटाळल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी हे वक्तव्य वैफल्यातून केल्याचा टोला लगावलाय। अलीकडे मी त्यांची वक्तव्य पाहतोय, देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे या जगातलं 10वं आश्चर्य, एका वैफल्यातून ते बोलतायत। संजय राऊतांच्या या टीकेनंतर भाजपनंही जोरदार पलटवार केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांवर बोलण्या इतकी राऊतांची उंची नसल्याचा टोला लगावला। संजय राऊतावर आता महाराष्ट्राने विश्वास ठेवणं बंद केला आहे। संजय राऊत साहेब हे जेलमध्ये गेल्यापासून शिवराळ भाषेत बोलायला लागले आहे। संजय राऊत साहेब यांना देवेंद्रजी कळलेचं नाही, देवेंद्रजीच्या व्यक्तिमत्वावर बोलू नये। खरं तर त्यांची तेवढी उंची नाही आहे। एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे। पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांच्या दाव्यावर तोंडसूक घेत आहेत
ते पाहता तरी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास असल्याचं दिसतंय. तुर्तास तरी महाविकास आघाडीत फूट पडण्याऐवजी महाविकास आघाडी अधिक भक्कम झाल्याचं दिसतंय. त्यामुळे याचे आता नाही पण भविष्यात काही पडसाद उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.